आविष्कार साळवी जर्सी नंबर 7 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करतोय. फटाक्यांची शानदार आतषबाजी हा रंगारंग सोहळा आपण सर्वजण आजमावतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे संभवता मल्टी पॉइंट रेड पहिल्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई करत आविष्कार साळवीने इथे जबरदस्त कामगिरी पार पाडली. हे तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. तर आविष्कार साळवीला प्रत्युत्तर देण्यासाठी अक्षय शेवडे वरम्यान आरबी जर्सी नंबर 9 हा जो युवा खेळाडू आहे एक अनुभवी असा खेळाडू आहे. तो चढाई मार्कवरती सज्ज होतोय. 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सर्वोत्तम आक्रमण आहे. डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केशी ऑन फायर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. अक्षय शेवडेचा संघर्ष सुरू आहे. यावेळेला संभवतः डिफेन्स मार्कवरती एका गुणाची कामगिरी होऊ शकते. आवाज कमी करायचा. आवाज माईकचा आवाज जरा कमी करा. मजा आहे मजा. डिफेन्स किंवा चढाई दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी अतिशय दमदार अशी कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. गजानन संघर्ष केशी संघाकडे बॅक टू बॅक पुन्हा एकदा आविष्कार साळवी ज्यांनी पहिल्या चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेडी केलेली होती आणि त्यानंतर डिफेन्समध्ये देखील गजानन संघर्ष केशी संघाचं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन. यावेळेला 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुनश्च एकदा आविष्कार साळवीच्या विरोधामध्ये अतिशय दमदार असं क्षेत्ररक्षण आहे. हे थांबा थांबा हे बळ तरी आधी इकडे मारलं नव्हतं तू बघितलं ना. फक्त आणि संघ प्रशिक्षक दोघांनीच पुढे या. तो येडा नाही तो आर्यन पण मारायला विकार संघ नायक आणि प्रशिक्षक फक्त दोघे आहेत. बाकी कोणी पुढे यायचं नाहीये. मास्तरने पण बुक्का टाकला कॉर्नरला होता. आर्यन करसेकर वरती 2 मिनिटाचं सस्पेन्शन. रोहन बघ एकदम शांत उभा आहे. रोहन बघ शांत आहे. पाठीमागे ठीक केल्यावर ते रेडी झालं. त्याने आता शांत बसायला तुमचा खेळ दाखवा ना. चला या ठिकाणी आरंभ होतो. तेजस राटे हा चढाई मार्कवरती 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये. एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे तर एका खेळाडूवरती 2 मिनिटाचं सस्पेन्शन आहे. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय तेजस सारखा जो गुणवान खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. शानदार डिफेन्स आहे त्याच्या विरोधामध्ये. पहिला एफर्ट केला होता तो अर्थातच लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्स कडून आणि त्यानंतर सिंगल गुणाची कमाई केल्यानंतर जो बॅकलाईनच्या बाहेरचा खेळाडू होता त्याने कमबॅक केले. तो रिवायवल होऊन मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळेला आपण जर बघितलं तर 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये 4 खेळाडू काउंट केले जातील. कारण एक जो खेळाडू आहे तो अर्थातच ज्याला रेड कार्ड दाखवलंय तो बॅकलाईनच्या पाठीमागे संपूर्ण मॅच मध्ये तो खेळणार नाहीये. त्याच्यामुळे इथे आपण नेमकं बघतोय नेमकं काय घडतंय. सगळ्या ट्रॅकवरती जिमी आहे. सिद्धेश गौरव खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या विरोधामध्ये डिफेन्स केला जातोय. एक 4 खेळाडू काउंट केले जातील. 4 खेळाडू काउंट केले जातील कारण एक खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठीमागे त्याला रेड कार्ड दाखवलं. त्याच्यामुळे इथे सिंगल पॉईंट. तर त्याच वेळेला रोहन संभवतः यावेळेला आपल्याला पाहायला भेटतो जो चढाई ट्रॅकवरती आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर 5 खेळाडूंचा डिफेन्स संभवतः या ठिकाणी बोनस पॉईंट होता. कारण एक जो खेळाडू आहे त्याच्यावरती 2 मिनिटाचं सस्पेन्शन असल्यामुळे इथे काउंट केले जाते. त्या अर्थ 6 खेळाडू. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन बॅकलाईनच्या पाठीमागे सालदुरेच्या पाठीमागे
आविष्कार साळवी जर्सी नंबर 7 चढाई मार्क वरती आहे. ह्यांना बोनस होता. बोनफलेक जर आपण पाहिला तर यावेळेला केशरी संघ 4 पॉईंट वरती आहे, तर 6 पॉईंट वरती आहे, तर 4 पॉईंट वरती सालदुरेचा संघ आहे. पुन्हा एकदा श्री संकुळकर चढाई मार्क वरती सज्ज होतोय. यावेळेला आपल्याला पाहायला भेटतो डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी बडीसारखा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपण आजमावतोय, पाहतोय. पुन्हा एकदा हो यावेळेला द्विधा मनस्थिती, सिंगल गुणाची कमाई सालदुरे संघाच्या खात्यामध्ये आणि गुन्हा पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे आर्यन कर्देकर हा जो खेळाडू आहे तो या संपूर्ण सामन्यासाठी त्याच्यामध्ये आपण बघितलं रेड कार्ड दाखवलेला आहे, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये तो खेळणार नाहीये. तर त्याच वेळेला आविष्कार साळवे पुन्हा एकदा सज्ज होतोय. डाव्या कोपऱ्यातला जो डिफेंडर्स होता प्रथमेश काटकरचा अतिशय सुरेख असा डिफेन्सचा नमुना, सिंगल गुणाची कमाई पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या और रोनुके पुन्हा एकदा चढाई मार्कवरती आहे. 4 खेळाडूंच्या दमदार अशा डिफेन्समध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं विखुरलेलं, पुन्हा एकदा सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल गुणाची कमाई रोहनच्या खात्यामध्ये, किंबहुना सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये देखील पहिल्या हाफमध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ आपण दोन्ही टीमच्या माध्यमातून सातत्यानं आजमावतोय. ऋतिक ज्याचं आपण बघितलं होतं की 2 मिनिटाचं सस्पेन्शन नंतर तो पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय. ज्या ठिकाणी श्री संकुळकर सारखा एक अनुभवी असा क्षेत्ररक्षक आहे, तर डाव्या कोपऱ्यामध्ये प्रथमेश काटकर आहे ज्यांनी नुकतीच एक सर्वोत्तम अशी डिफेंडरची भूमिका पार पाडली आणि आविष्कार साळवी होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले. यावेळेला सुपर टॅकलची पोझिशन आहे. रोहन उके बनाम गजानन संघर्ष केशी राईट कॉर्नरला आपल्याला पडीसारखा एक अनुभवी एक जुना जमता असा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. संभावता यावेळेला मल्टी पॉईंट रेटची संभावना, 2 गुणाची कमाई होते आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 2 गुणाची कमाई होते ते अर्थातच रोहनच्या खात्यामध्ये आणि किंबहुना सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये. गजानन संघर्ष केशी संघ सुरुवातीच्याच मिनिटामध्ये ऑल आऊटच्या दिशेने जातोय. दरम्यान एक मात्र खेळाडू जो शिल्लक राहिला आहे, हा खेळाडू जर इथे बाद झाला तर अर्थात गजानन संघर्ष केशी हा संघ ऑल आऊट होऊ शकेल. दरम्यान इथे बडी स्वतः लॉबीमध्ये जातोय, तो बाद होतोय आणि बघता बघता गजानन संघर्ष केशी सारखा जो बलाढ्य संघ आहे तो सुरुवातीच्याच हाफमध्ये ऑल आऊट होतोय. ऑल आऊट का मतलब ऑल इन. पुन्हा एकदा हा चम्मू मैदानामध्ये दाखल होतोय. चिमी क्षितेश गौरत असेल, त्याचबरोबर आविष्कार साळवी हे जे 2 प्रमुख रेडर आहेत त्यांना पुन्हा एकदा उर्वरित पहिल्या हाफच्या मिनिटांमध्ये आपला सर्वोत्तम खेळ सादर करणं फार गरजेचं असणार आहे. अक्षय शेवडे जर्सी नंबर 9 यावेळेला शानदार डिफेन्स होतोय. कॉम्बिनेशन टॅकलचा पुन्हा एकदा परिचय दिला जातोय आणि सिंगल गुणाच्या माध्यमातून जो गजानन संघर्ष केशी संघ बॅकफुटवरती होता तो पुशकेल गजानन संघर्ष केशी संघासाठी, कारण प्रमुख रेडर होता तो जायबंदी झाला होता. आपण बघितलं होतं की प्रथमेश काटकरनं जे टॅकल केलं गेलं त्याच्या माध्यमातून त्यावेळेला तो इंजुअर्ड झालेला होता. यावेळेला 1 गुणाची कमाई होते आणि महत्त्वाचा जो डिफेंडर होता तो बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा तेजस राठे जर्सी नंबर 14 डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. 7 खेळाडूंचं सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. परंतु ते शानदार कॉम्बिनेशन टॅकल, संपूर्ण क्षेत्ररक्षक एकवट आहेत. चढाईपट्टू होता त्याला ब्लॉक करत बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं जात आहे आणि 1 मॅन आर्मी चिमी सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये एक खेळाडू जो या संपूर्ण सामन्यासाठी बॅकलाईनच्या पाठीमागे. दरम्यान 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला जाऊ शकतो. इथे चिमी डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. टिकटिक सुरू झाले, पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न असणार आहे तो अर्थातच चिमीचा. इथे तो माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी रोहन उके सज्ज होतोय. बीपीसीएल या व्यावसायिक टीमकडनं खेळताना त्याला अनेक वेळा आपण पाहिलेला आहे. असा हा एक स्टार खेळाडू यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. थांबा 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 पुन्हा एकदा आपण पाहतोय चढाईला आरंभ होतोय. रोहन उके चढाई मार्गवरती असणार आहे. यावेळेला संभवतः निदान रेषेवरती खेळवण्याचा प्रयत्न सुरुवातीला, त्यानंतर बोनस लाईनच्या आसपास रोहन उकेला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय महत्वपूर्ण असा सामना, जो मेगा फिनालेचा सामना, अंतिम सामना. 2 बलाढ्य संघ, एकीकडे गजानन संघर्ष केशी तर दुसरीकडे श्री सीमामाता सालदुरे विजेते पदाचे प्रबळ दावेदार आणि यानंतर रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर 1 मॅन आर्मी चढाई मार्कवरती आहे. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवात डाव्या कोपऱ्यामधून ज्या ठिकाणी प्रथमेश काटकर सारखा
एक सर्वोत्तम डिफेंडर तर राईट कॉर्नरला श्री संकुळकर, मधल्या फळीमध्ये रोहन उके सारखा एक अनुभवी असा खेळाडू आहे. अर्थात बंटीने आपली चढाई पूर्ण केली, माघारी परततोय. त्याच्यानंतर प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा रोहन उके 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये तो आक्रमण करतोय. पहिल्या हाफमध्ये सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांना आक्रमक पवित्र घेतला आपण पाहिलं, परंतु ह्या वेळेला ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा. रोहनने सहजरित्या सिंगल गुणाची कमाई केली आणि तो माघारी परतल्यानंतर जिमी तिसऱ्या चढाईवरती जातोय. 4-5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला जिमीसाठी ही चढाई फार महत्वाची असणार आहे. डोवा डाय पद्धतीचा खेळ यावेळेला सादर करावा लागेल. लॉबीचा आधार घेत मिडलँड क्रॉस करतोय. मल्टी पॉइंट 2 गुणाची कमाई जिमीच्या खात्यामध्ये. या 2 गुणाच्या कमाईनंतर गुणफलक सातत्यानं पुढे मागे होताना अनुभवायला भेटू शकेल. 11 गुणांवरती गजमेन संघर्ष केशी तर यावेळेला 13 पॉइंटवरती सालदुरेचा संघ आहे. अर्थात फार मोठा डिफरन्स नाही आहे दोन्ही संघाच्या गुणफलकामध्ये. केवळ 2 गुणांची आघाडी अजून देखील सालदुरे संघाच्या खात्यात. यावेळेला संभवता पुणे एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता चिमीचा. अशा पद्धतीच्या ऍडव्हान्स टॅकलची काही आवश्यकता नव्हती, स्वतःवरती कंट्रोल करणं फार गरजेचं होतं. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर आक्रमण सजवताना पाहायला भेटतोय. ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा रंगली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. यावेळेला आपण डाव्या कोपऱ्यामध्ये अक्षय शेवडे सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पाहतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ पुन्हा एकदा बंटी आंबेकरच्या माध्यमातून माघारी परतल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी अक्षय शेवडे सज्ज होतोय. एक सर्वोत्तम डिफेंडर्स, एक सर्वोत्तम चढाईपटू, अष्टपैलू खेळाडूंच्या मांदी आलीमधला हा एक सर्वोत्तम खेळाडू आपल्याला श्रीसीमा माता सालदुरे संघाकडनं पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, एक स्टार खेळाडू चिमी जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याला रिव्हायवल करण्यासाठी इथे तुम्हाला डिफेन्स मध्ये गुणाची कमाई करणं फार गरजेचं असणार आहे. दोन्ही संघ समान गतीने गुणफलकावरती सुरुवातीच्याच हाफमध्ये वाटचाल करतायत. खचाखच स्टेडियम देखील भरलेला आहे आणि त्यानंतर आविष्कार जो ऑफकोर्ट आहे बॅकलाईनच्या पाठीमागे इंज्युर्ड असल्यामुळे जिमी तो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे आता चढाईपटूची भूमिका आहे ती पंचीला सावरावी लागते. ह्या वेळेला संभवता सिंगल गुणाची कमाई. जो राईट कॉर्नरचा डिफेंडर्स होता त्याला घेऊन ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम ₹15,000. अर्थात ती स्पर्धा देखील अतिशय रंगतदार होणार आहे. यावेळेला जर्सी नंबर 9 पुन्हा एकदा सज्ज होतो अक्षय. केवळ 3 खेळाडू कोर्टवरती, त्यातला एक खेळाडू जो की ऑफ कोर्ट आहे बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. यावेळेला संभवता नेमकं काय घडतंय ते पाहूया. अक्षय राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण, परंतु इथे शानदार डिफेन्स कॉम्बिनेशन टॅकल, अतिशय दमदार अशी कामगिरी. बोथ पॉइंट आता मारलं की त्याने, आत्ता पण मारलं बघितलंच काय, आत्ता पण मारलं तिने. आता इकडे दिसत नाही काय, आता दिसत नाही त्याने. बडी हा जो खेळाडू आहे सर्वोत्तम डिफेंडर्स त्याच्यासाठी 2 मिनिटाचं सस्पेन्स. यावेळेला 2 खेळाडू डिफेन्सवरती आहेत. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर मैत्रीचा हात पुढे करतोय. यावेळेला नेमकं काय घडतंय ते बघूया. 2 खेळाडूचा डिफेन्स, एक खेळाडू तो ऑफकोर्ट आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न कदाचित बंटीच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि यानंतर आपण पाहतोय संभवतः आता या चढाईमध्ये बंटी प्रतिस्पर्धी टीमला ऑल आउट करत माघारी परततोय. 2+2=4. 4 गुणांची कमाई होते. गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये. बंटी पाटील मैदानात दाखल होतोय. बंटी पाटील वन मॅन आर्मी मैदानामध्ये दाखल होतोय. आविष्कार साळवी जो इंजोड असल्यामुळे ऑफकोर्ट आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये बंटी पाटील खेळाडू बंटी पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. तर त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रोहन उके ऑल आउट झाल्यानंतर संपूर्ण चंबू मैदानामध्ये दाखल झालाय. अहो यावेळेला फेल टॅकल संभवता, यावेळेला संभवता फेल टॅकल होत आहे का बघूया. सिंगल गुणाची कमाई होते, सिंगल गुणाची कमाई होते. पंचांनी दिलेला निर्णय तुम्हाला स्वीकारायचा आहे. दोन्ही संघाने एक विनंती आहे.
पंचांनी दिलेला निर्णय आहे तो आपल्याला स्वीकारायचा आहे. सिंगल गुणाची कमाई होते ती अर्थातच सावजुरी संघाच्या खात्यामध्ये सातत्यानं गुणफलक हा पुढे मागे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा जर गुणफलक पाहिला तर अर्थातच 17 पॉईंटच्या माध्यमातून दोन्ही संघ बरोबर आहे रेडर आउट आहे. बाहेर आहे तो पूर्ण बाहेर आहे. बंटी पाटील कसा बाहेर गेला रोहनने मारलं ना त्याला. तर 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा अक्षय शेवडेचा आपण दमदार असं क्षेत्ररक्षण पाहणार आहोत. एक खेळाडू ज्याच्यासाठी 2 मिनिटाचं सस्पेन्शन होतं तो अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे म्हणजे एकंदरीत 5 खेळाडू मैदानामध्ये खेळतात हे काउंट केलं जाईल. अक्षय शेवडे जो राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण सजवतोय. दोन्ही संघ समान गतीने गुणफलकावरती वाटचाल करण्याचा संभवता प्रयत्न करतायत आणि यावेळेला इस मुकाबले में जीतना है तो संतुलन बनाए रखने की आवश्यकता. आरवर टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय. बंटी आंबेकर सारखा जो सर्वोत्तम खेळाडू आहे मल्टी पॉईंट आणि गजबी संघर्ष या सामन्यामध्ये 19 पॉईंट गजबी दमदार बहारदार खेळी त्याच्याकडनं अभिप्रेत असणार आहे. विधान रेषा तर ऑलरेडी क्रॉस करत आपली चढाई त्यांनी व्हॅलिड करून घेतली. त्याच्यानंतर संभवता बोनस लाईन क्रॉस करण्याचा त्याचा हलकासा प्रयत्न होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला. माघारी परततो आणि त्यानंतर प्रत्युत्तरासाठी कदाचित बॅक टू बॅक पुन्हा एकदा बंटी आंबेकर याच्या माध्यमातून नुकतीच एक शानदार चढाई आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये तो आक्रमण करतोय. लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नरला दोन्ही ठिकाणी अनुभव असे डिफेंडर्स आहेत. 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये यावेळेला लॉबीचा वाईड आज केला जात आहे. सिंगल गुणाची कमाई सालदुरा संघाच्या प्रांगणामध्ये आणि त्याचबरोबर एक गुणाच्या माध्यमातून सातत्यानं जो पॉईंट टेबल आहे तो बदलतोय. यावेळेला पुन्हा एकदा अक्षय शेवडे जर्सी नंबर 9 राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण सजवण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा त्यांनी क्रॉस केली. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस लाईन त्याच्यासाठी ऑन असणार आहे. बंटी पाटीलच्या दिशेने कदाचित आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु ह्या वेळेला रुटीट नेक समोरून येऊन ब्लॉक केलं होतं. सपोर्ट मिळतो अन्य डिफेंडरचा शड्डू ठोकलेले आहेत. आज एके जरा किसमे कितना है दम हे सांगण्याचा कदाचित प्रयत्न होऊ शकतो. तर त्याच वेळेला पुन्हा एकदा जिमी जो चढाई मार्कवरती आहे 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करतोय. 2 खेळाडू जे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. एका खेळाडूला या संपूर्ण सामन्यासाठी सस्पेन्शनला सामोरं जावं लागलंय. ज्याला रेड कार्ड दाखवलं होतं रेफरीयांनी आणि त्यानंतर 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण सजवतोय तो अर्थातच चिमी. टिकटिक सुरू झाली आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत तो कदाचित माघारी परततोय का यस बजर होतोय. फर्स्ट हाफचा खेळ संपतोय या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो संतोषजी कोळंबे आपणाला खजिनदार चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली आपण आपल्या शुभ हस्ते सागर सरांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. आदरणीय सागर सर यांनी आपल्या उगवत्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं आहे. गेले 2 दिवस अविरतपणे जे या ठिकाणी समालोचन करत आहेत असे सागर सर. जागा नाही कुठे नाही ही पोरं बसली. अरे पोरं बसले तर जागाच नाही तर अरे पोरं उभी आहेत. बसलं म्हणजे काय सामान्य आधी रिझर्वेशन केलं. या स्पर्धेमध्ये जे खेळाडू संघ अंतिम फेरीसाठी दाखल झाले किंवा उपांत्य फेरीसाठी दाखल झाले होते खालूबाजाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. खालूबाजाचे पथक प्रमुख जे आहे त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खालूबाजा पथकाचे प्रमुख जितेश मोरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते खालूबाजा प्रमुखांचे या ठिकाणी स्वागत करावे. त्यांचे आभार व्यक्त करावे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सिंगल पॉइंट आहे.
या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमधील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक चषक तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड हे चषक ज्यांनी पुरस्कृत केले कैलासवासी दिलीप जानू कोंडे यांच्या सन्मानार्थ स्वयं व स्वराज कॉर्नर पण आहे या दोघांनाही या ठिकाणी अरे कॉर्नर पण आहे दादूदा मी चालक मालक अरे देवा. संघाचे अरे कॉर्नर पण आहे हा इकडचा कॉर्नर आहे सचिन तो सांगतो कॉर्नर पण आहे 2 पॉइंट आहेत दादूचं लक्ष नाही का तो सांगतोय ना शाबास बघ यांनी सांगितल्यावर हे केले डमी टाकलं बोनस नाही कशाला दादूला गरज आहे काय समजतच नाही भाऊ बंटी पाटील नाही वाटतं 5 नंबर आहे नाही तो मारत नाही तो गरजेला मारतो मगाशी नाही धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थातच या बंटी बाहेर कसा गेला ठिकाणी केसी संघाच्या प्रांगणामध्ये गुणाची कमाई होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये कदाचित 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये रोहन आणि पुणे त्यांचा आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णकडून होतोय. कदाचित 2 गुणांची कमाई मल्टी पॉईंट रेटची आशंका आणि इकडे पण पॉईंट आहे इकडे पण पॉईंट आहे हा कसा हाताला इकडे नाही 40 मिनिटाची मॅच जाऊन 60 मिनिट आदरणीय राऊत सर यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होतं. या स्पर्धेसाठी 2 दिवस अतिशय उत्तम असं सूत्रसंचालनाचं काम त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिले. आदरणीय राऊत सर यांचा मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान यथोचित गौरव होतोय. दरम्यान यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. त्या ठिकाणी जर्सी नंबर 16 हा जो गुणवान असा खेळाडू युवा खेळाडू ते खेळाडू मार्ग करते. गजानन संघर्ष केसी संघाच्या प्रांगणामध्ये पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न भट्टी आंबेकरच्या दिशेने संबोधाय आक्रमण झालं होतं. त्यांनी सुरेख असं मजबूत 28-21 मजबूत टॅकल केलेला आहे. चार गुणांची कमाई होते. 2+2 4 गुणांची कमाई आणि त्यानंतर पुन्हा एकदा 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण सजवतोय तो अर्थातच चिमी जर्सी नंबर 3 गुणफलक जर आपण पाहिला तर 22 पॉईंट वरती सालदूर याचा संघ आहे. तर दुसरीकडे आपल्याला तिकडे बसलाय 31 पॉईंट वरती गजानन संघर्ष केश आहे. तर 22 पॉईंट वरती श्री सीमा माता सालदूर याचा संघ. यावेळेला पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण मल्टी पॉईंट रेटच्या आशंका 2 गुणांची कमाई करत जो डिफरन्स होता तो भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुन्हा एकदा 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो अर्थातच चिमी याच्या माध्यमातून. बोनस लाईन चिमीसाठी ऑन आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. दरम्यान सुरुवात डाव्या कोपऱ्यामधून केली. त्या ठिकाणी अक्षय शेवडे त्यानंतर राईट कॉर्नरला श्री संकुळकरच्या दिशेने हलकसं आक्रमण करण्याचा प्रयत्न. गुणफलक सातत्यानं
पुढे मागे होताना पाहायला भेटू शकेल. 24-24 पॉईंट वरती बघितलं तर अर्थातच एक खेळाडू जो या संपूर्ण मॅच मध्ये सस्पेन्शन आहे त्याच्यावरती रेड कार्ड त्याला दाखवलेला आहे रेफरीच्या माध्यमातून. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये तो अतिशय दमदार असं क्षेत्र चढाई करण्याचा प्रयत्न करू शकतो. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी शिबी म्हणजे सिद्धेश गौरव सारखा जो युवा आणि अनुभवी असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर तिसरी चढाई यावेळेला पुन्हा एकदा बोनस लाईन नाही धुवा डायरेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असतं. हे चिमीसाठी करू यामुळे अशा पद्धतीची चढाई चिमीला घेणं गरजेचं नाही. यावेळेला पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सोलो टॅकलचा प्रयत्न होतोय. तेजस जोशी बॅकलाईनच्या पाठीमागे नाही यावेळेला तो संभवता आता बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय आणि पलटवार करण्यासाठी जर्सी नंबर 66 राईट कॉर्नरला बडी त्याचबरोबर राईट विंगला बंटी पाटील दोन्ही अनुभवी असले खेळाडू आहेत. आणि त्याचबरोबर आपण लेफ्ट कॉर्नरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सिद्धेश आणि बंटी आंबेकर यावेळेला बोनस गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय 6 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये कदाचित बोनस लाईन ऑन आहे. बंटी आंबेकर प्रयत्न बोनस लाईन क्रॉस करण्याचा करू शकेल कारण 5 खेळाडू असले तरी 6 काउंट होऊ शकतात कारण एक खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. अर्थात बोनस प्लस पॉईंटचा प्रयत्न होतोय का पाहूया. कदाचित इथे एक खेळाडू जर त्याने बाद केला तर बोनस गुणाची कमाई होईल का तर नाही. याचं सिंगल गुणाची कमाई होते. सिंगलच्या माध्यमातून गुणफलक पुढे सरकला जातोय. 33 गुणांवरती गजानन संघर्ष केशी तर 25 पॉईंट वरती श्री सीमामाता सालदुरे संघ आहे. दोन्ही संघाचे विजेते पदाचे प्रबळ दावेदार या पर्वामध्ये या स्पर्धेला नवीन विजेता आणि नवीन उपविजेता मिळणार आहे. कारण मागील पर्वामध्ये आपण बघितलं होतं जय सीमामाता सालदुरे संघानं अजिंक्यपद पटकावलं बोनस कमाई केल्यानंतर पुन्हा एकदा 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय चिमीच्या माध्यमातून. समोर 5 क्षेत्ररक्षक आहेत अर्थात मैदानामध्ये 4 आहेत. खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे या संपूर्ण सामन्यासाठी त्याच्यावरती सस्पेन्शन असणार आहे. दरम्यान दोन्ही हात उंचावर जरी टिकण्याचा प्रयत्न केला जातोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण होऊ शकतं परंतु त्या ठिकाणी प्रथम सरकार जो अनुभवी असा डिफेंडर्स होता त्याच्या दिशेने फार मोठा धोका संभवणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर आपण सन्माननीय पंच प्रमुखांचा सन्मान करूया कारण सर्व पंच या ठिकाणी व्यस्त आहेत. यावेळेला सुरेख डिफेन्स होता आमची मध्यरेषेच्या आसपास शानदार डिफेन्स होता. रोहन उकेसारखा तो एक सर्वोत्तम चढाईपटू ज्यांनी या संपूर्ण मॅच मध्ये अतिशय दमदार अशी कामगिरी सालदुरे संघासाठी पार पाडलेली होती. त्या खेळाडूला इथे शानदार टॅकल केलं जात आहे. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा सिद्धेश गौरव म्हणजे दापोलीकरांचं चिमी चढाई मार्गवरती सज्ज आहे. एका जागेवरती शांतपणे उभा राहत नजरेचा कटाक्ष अर्थात बसरकडे आणि त्यानंतर क्षेत्रफळाची चाचपणी केली. यावेळेला राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता श्री संकुलकरला हलकासा स्पर्श करत मध्यरेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई होते. सातत्यानं गुणफलकावरती गजानन संघर्ष केशी संघ हा लीड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बंटी आंबेकर रत्नागिरीचा टायगर शानदार डिफेन्स सादर करतोय. ऑल आउटच्या उंबरट्यावरती कदाचित पुन्हा एकदा श्री सीमामाता सालदुरे. यावेळेला 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बंटी आंबेकर बनाम डिफेंडर्स यांच्यामधला बॅट्समन आणि अंतिमता 2+2=4 4 गुणांची कमाई होते गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये. गुणफलक 40 पॉईंट वरती गजानन संघर्ष केशी तर 26 पॉईंट वरती सालदुरेचा संघ आहे म्हणजे जवळजवळ 14 गुणांची एक भली मोठी आघाडी गजानन संघर्ष केशी संघाकडे. सुरुवातीपासून गजानन संघर्ष केशी संघाने आघाडी घेतल्यानंतर आपण बघितलं पुन्हा एकदा लीड वरती येण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंतिमता पुन्हा एकदा शानदार कमबॅक केशी संघाच्या माध्यमातून 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये 1 मॅन आर्मी जर्सी नंबर 99 श्री संकुळकर एक सेफ रेड करत माघारी परततोय. सामना समाप्त होण्यासाठी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत आणि जर आपण गुणफलक पाहिला तर
40 पॉईंट वरती गजानन संघर्ष केशी, 26 पॉईंट वरती श्री सीमामाता सांगोले संघ. उर्वरित 5 मिनिटांमध्ये तब्बल 14 गुणांची आघाडी केशी संघाकडे. केशी संघाची रणनीती इथून पुढच्या 5 मिनिटांसाठी स्पष्ट असणार आहे. कदाचित थर्ड रेडवरती खेळण्याचा संकल्प केशी संघाचा असू शकेल. तर दुसरीकडे सालदुरे संघाला जर 14 गुणांची पिछाडी रोहन मैदानामध्ये आहे, तोपर्यंत श्री सीमामाता सालदुरे संघाच्या कमबॅकच्या चान्सेस जास्त असू शकतात. एवढा 7 काळूच्या डिफेन्समध्ये बोनस लाईन ऑन असल्यामुळे बोनस लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न रोहन उकेच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी जर्सी नंबर 1, परंतु ह्या वेळेला पुन्हा एकदा वीक टॅकल आहे. मल्टी पॉइंट रेड, 2 गुणांची कमाई ही कहाणीमध्ये संभवता पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय का? सामन्यामध्ये उलटफेर होत आहे. एक टेक्निकल पॉइंट म्हणजे सुपर रेड झाल्याचं चित्र. 3 गुणांची कमाई केल्यानंतर पुन्हा बदलतोय. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. 29-40 म्हणजे जर आपण बघितलं तर 11 गुणांची अजून देखील आघाडी आहे गजानन संघर्ष केशी संघाकडे. बंटी पाटील यांनी सातत्यानं दमदार अशी कामगिरी पार पाडली आहे. अक्षय शेवडे, फना बंटी पाटील यांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रोहन उके यांनी अगोदरच्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई करत काही अंशी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळेला पुन्हा संघा मधल्या फळीमध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 काढूनचा डिफेन्स डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी जर्सी नंबर 1 या कदाचित सुपर रेडची संभावना होऊ शकते. 3 गुणांची कमाई मागील 2 6 गुणांची कमाई केली. तिसरी खेळी निर्णायक खेळी आहे. पूर्णपणे 32 आणि 40 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 32 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरे, तर 40 जर इथे ऑल आउट झाला गजानन संघर्ष केशीचा संघ, तर मात्र पुन्हा एकदा श्री सीमामाता सालदुरेचा संघ हा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 3 गुणांची कमाई केल्यानंतर आता चित्र बघूया. 36 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरे, तर 40 गुणांवरती गजानन संघर्ष केशी, तर 36 पॉईंट वरती श्री सीमामाता सालदुरे. मागच्या 2 अनपेक्षितरित्या या सामन्यामध्ये घडामोडी पाहायला मिळत आहेत. नाटकीय वळण घेताना सामना पण बघतो. शेवटी 2 मिनिटं उर्वरित 2 मिनिटांमध्ये जी 4 गुणांची पिछाडी आहे तिसरी सीमामाता सालदुरे संघ भरून काढतोय का पाहणं फार रंजक असणार आहे. आपण चर्चा केली होती जोपर्यंत रोहन उके तोपर्यंत संभव आहे. अनहोनी को होनी में बदलने की ताकत रोहन के अंदर है. यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने निदान रेषेवरती खेळण्याचा प्रयत्न. हो जिमी पण होता. 3 होते 3 होते दादू. मधल्या फळीतला डिफेंडर त्याला हलकासा स्पर्श केला आंबेकरच्या माध्यमातून. दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर सिंगल गुणाची 3 होते दादू. परंतु त्यानंतर सद्यस्थितीमध्ये 3 गुणाची आघाडी आहे. अर्थातच गजानन संघर्ष केशी संघाकडे. शेवटचा 1 मिनिट अजून देखील बाकी आहे. ही चढाई फार महत्वाची असेल. कदाचित 1 प्रयत्न होत आहे. याच्यानंतर अजून देखील 1 चढाई कदाचित आपल्याला पाहायला भेटू शकेल. ते अर्थातच श्री 39-41 म्हणजे आता गजानन संघर्ष केशी संघाचं चित्र क्लिअर आहे. या चढाईमध्ये पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा, त्याच्यानंतर माघारी परतायचं. 2 रेड दिले काय? 1 पॉईंट बहाल करू शकतात आणि कदाचित एका पॉईंटने गजानन संघर्ष केशी संघ हा सामना जिंकू शकतो. वॉट अ मॅच. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ठेवू शकतो. बहाल केला जाऊ शकतो की अर्थातच रोहन डीप मध्ये आमंत्रित केलं जात आहे का? 5 काढूच्या डिफेन्स मध्ये कमाई करतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निदान रेषा रोखून ठेवली जाते टीमसाठी.
दुसरीकडे